आज या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर राशन दुकानदाराच्या विरोधात उपोषणाला बसलेले काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। कशा संदर्भात उपोषणाला आम्ही काल 11 वाजल्यापासून बसलेलो आहोत। कार्यालयाचं कोणी दखल घेतली नाही किंवा आपण भेटायला आलो ना, भेटायला आलते पण त्यांचं मान्य नाही आम्हाला। काय म्हणणे तुमचं? आमचं म्हणणं आहे की आम्हाला जे आता त्यांनी अर्ज दिलता आम्हाला कायमस्वरूपी पर्याय व्यवस्था पाहिजे। काय की ज्या त्या बारीस तसंच मला 2010 पासून आम्ही झटाव दुकानदाराविषयी म्हणजे त्याला मोठं करायला तुम्ही तहसीलवाले त्यांना मोठं करायला आम्ही काय करायचं गरिबांनी? बरेचशा ग्रामस्थांना आतापर्यंत जवळपास 100 अर्ज 110 का 12 अर्ज 117 अर्ज आहेत साहेब माझ्याकडे। काय करायचं? एवढे अर्ज असून तुम्ही तहसीलदार साहेब काहीच कारवाई करीत नाहीत म्हणलं काय करायचं आम्ही? कुठं न्याय मागायचा आम्ही? तलाठी वगैरे वाटप करण्यासाठी आलती। हो, त्या टायमाला बरोबर दिला ना। तलाठी आल्यानंतर त्यांना पण म्हणजे 4-4 दिवस फिरवतो की आज मी गावाला गेलोय, कुठं माझी तारीखच आहे कुठं काय आहे, आणि ते तर गावातच असतो पण त्यांना सांगतो आणि राहणं जाऊन बसतो, आपण पण ठेवतो असे कारण सांगून ते आता आम्हाला मध्ये साहेबांनी बोलवलं, मध्ये बोलवून आमचे सगळे मान्य केलं आम्ही त्यांचं की ते म्हणले कायमस्वरूपी पर्याय व्यवस्था करतो आम्ही। मला लिखी द्या, लिखी दिली फक्त म्हणले सगळे दुकान कायमस्वरूपी म्हणले नाही असं नाही। त्यांनी म्हणलं खाली लिहून द्या म्हणलं, इथं म्हणले नाही तर आल्यावर काय लिहून देत नाहीत मग? म्हणजे हे मॅनेज झालेले आहेत ना सगळे। आम्हाला लिखी पाहिजे कायमस्वरूपी। आमचे जी 110 असू अगर 120 असू कार्ड तेवढ्याचा माल कायमस्वरूपी दुसऱ्या दुकानाला येणे। हे काय करायचं? ज्या त्या बारीत गेल्या 2 वर्षाखाली 11 महिने पर्याय व्यवस्था होती, त्या टायमाला काय केलं? डबल त्याच्याकडेच गेली ना। मग ज्या त्या वर्षाला 2 वर्षासारखं 30 मध्ये कवर यायचं तहसीलला इथं। दुसऱ्या कुणालाही राशन दुकान चालवायला द्यावा? हो, कुणालाही द्यावा, कुणाला बी द्यावा। आम्ही म्हटलं होतं आमच्यातल्या कुणाला बी द्या तुम्ही, तहसीलचा माणूस पाठवा तुम्ही। आम्हाला जर इथं जर न्याय नाही भेटला एक तर आम्ही कलेक्टर ऑफिस पाशी बसणार, नाही तर डायरेक्ट औरंगाबादला जाणार आहे। आणि तिथं नाही भेटलं तर मंत्रालयामध्ये जाऊन बसणार का? पण न्यायच घेऊन जाणार आहोत गावाकडे, इथून असं माघारी जाणार नव्हतं आम्ही। आणि कोण किती जण हे करायला येते ते बघू पुन्हा ते। बेमुदत बंद आहे। हा, बेमुदत बोल। या ठिकाणी उपोषणाला बरेचसे ग्रामस्थ बसलेले आहेत, कुणीही त्यांची दखल घेत नाही आणि बेमुदत उपोषण आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आपण केज तहसील कार्यालयासमोर आहात। आता मध्ये तहसीलदार साहेबापाशी आम्ही सगळेजण गेलतो। मध्ये जर कोणी बोलायला दुसरं, आता बोलताना माणूस बोलतायच ना, त्याला म्हणायचे एक जणच बोला, जर जोरात बोलायले मग आम्ही कुणाकडे न्याय मागा जायचं सांगा ना तुम्ही? पुन्हा आडवं रजिस्टर मागितलं तर काय म्हणतंय, माझ्या बापानं बाई ठेवली होती कुठं दुसरीकडे, तिकडे जळून गेलं, पुन्हा बापाकडे माझ्या मला काय माहित नाही म्हणते। म्हणजे आडवं रजिस्टर दुकानदाराला मागितलं की तसे शब्द वापरतो पुन्हा। पुन्हा जर काय जर म्हणलं तर खासदार माझा आहे म्हणतं, काय करायचं करा म्हणतो, विचारा सगळ्याला म्हणतं का नाही? प्रकाश छत्रपती शिंदे वारसा हक्कान दुकान आलेलं, वारसा हक्कान दुकान आलं त्याच्याकडे कागद यावं लागते ना। आता एक शब्द जर विचारलं, तुम्हाला जर घरी जर काही जर आईने शिकविलं असतं खायला, बायको तीच खाऊ घालणार ना का बायको दुसरं करून खाऊ घालते काही? मग हे कसं करायचं न्याय? हे कवर लोकांनी यायचं 2010 पासून येत अशी येते तर अहो शुगर आहे मला, मलाच आहे, काय करायचं? त्याला जर काय म्हणत म्हणतं माझं तशीच मला कतच काही होऊ शकत नाही म्हणते। मग काय होत नाही म्हणते, काय गावाच्या करायचं करून घ्या, माझं काही गावाकडे होत नाही। मोहम्मद खुदबुद्दीन मुंडे, भागवत शिवाजी काळकर, किसनराज साहेब, संजय सागर,
कधीपासून किती जण बसलेले उपोषण? आम्ही 6 जण उपोषण लावतो. तुमचं बिल जोपर्यंत तुमच्या मान्य आमच्या मान्य फक्त आम्ही बी म्हणत नव्हतो की दुकान आम्हालाच द्या, आम्हाला फक्त पर्यायी व्यवस्था. आमचे जेवढे लोक आहेत कार्डदार, जेवढे अर्ज तुम्ही आणून द्या म्हणलं, आम्हाला पर्यायी व्यवस्था करता मला. एक माणूस येऊन इथं अर्ज देऊन गेलेला आहे का? तिथून 40 किलोमीटर यांच्या तहसीलला याचा अर्ज द्यायला, ह्याला तिथं येऊन अर्ज घ्या म्हणले तर नाही म्हणले, तहसीलला आणून द्या म्हणले. तहसीलला बी अर्ज आणून दिले तरी ह्यांनी मान्य करीत नाहीत म्हणलं. म्हणजे हे सगळं भ्रष्टाचार आहे ना आता. हा, गावाच्या वेळेला वाहनाची सोय नाही, आडमार्गी गाव आहे. वयस्कर माणसं असतील एकतर. तालुक्याचं शेवटचं गाव आहे, जिल्ह्याच्या बी तालुक्याच्या. तिथून येण्या जाण्याची सोय नसताना सुद्धा लोक प्रत्येक जण येऊन यांना एवढे अर्ज देऊन, यांना एवढी विनंती करून 75% लोकांचे कार्ड देणं बंद केले त्या दुकानदाराला. शासकीय रुग्णालयाचे आलेले तुम्हाला हो आले. सह्याद्री मराठी